शेड्यूल जे होतं, आता त्याचं शेड्यूल कुठून समजणार तुम्हाला? जर तुम्ही क्रॉनिकल वाचा तिथून तुम्हाला त्याचं शेड्यूल समजेल. त्याचं शेड्यूल होतं जून जुलै आणि डिसेंबर जानेवारी. कारण हे का आवश्यक आहे? हे यासाठी आवश्यकता आहे की पवित्र शास्त्र म्हणते की जेव्हा जकर्या जो आहे, कारण जेव्हा तो सेवा देत होता, जेव्हा धूप जाळत होता, तर देवाचा जो देवदूत आहे एंजल गॅब्रिएल त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याला सांगितलं की तुझी पत्नी जी आहे ती गर्भधारण करणार आहे. आणि जेव्हा तो घरी गेला त्यानंतर जे आहे एलिझाबेथ प्रेग्नंट झाली. आता तुम्हाला मी सांगितलं की त्याची जी ड्युटीज जी होती ती जून जुलै डिसेंबर जानेवारी. तर आपल्याला हे दोन्ही ऑप्शन जे आहे बघावं लागतील. कारण जेव्हा एलिझाबेथ प्रेग्नंट झाली 6 महिन्यानंतर मेरी प्रेग्नंट झाली, हे पण पवित्र शास्त्र सांगतं. तर आता पहिलं ऑप्शन आपण बघूया डिसेंबर जानेवारी, एलिझाबेथचं गर्भधारण. त्यानंतर 6 महिन्यांनी जे आहे मेरी गर्भधारण झालं. म्हणजे 6 महिने कुठला महिना येतो? मे. आता मेला जे आहे तुम्ही 9 महिने ॲड करा तर आपल्याला काय उत्तर मिळतं? मार्च किंवा एप्रिल. आता मार्च किंवा एप्रिल त्यामध्ये काय असतं? वसंत ऋतू असतो, स्प्रिंग असतं. तर हे ऑप्शन जे आहे हे ऑप्शन शक्य नाही आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यात